सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढून सांगलीत 29 फुटांवर पोहोचली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिका अलर्ट मोडवर असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कृष्णेची पातळी 32 फूट ओलांडल्यास पूरग्रस्त भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे। दरम्यान शिराळा तालुक्यात वारणा नदीही गेल्या काही दिवसांपासून पात्राबाहेर वाहतीये। सांगली आणि सातारा जिल्ह्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे। तर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शिराळा तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील सातत्याने वाढ होत आहे। वारणा नदी गेल्या 4 दिवसापासून पात्राबाहेर आहे। अशीच परिस्थिती सध्या कृष्णेची देखील असल्याचं पाहावयास मिळतं। सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी आयर्विन पुलाजवळ 29 फुटावरती पोहोचलेली आहे। कालपासून या पाणी पातळीमध्ये तब्बल 5 ते 6 फुटांची वाढ झालेली आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नवजा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने या ठिकाणी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। तसंच सांगलीमध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहावयास मिळतं। सांगलीची आता कृष्णेची पाणी पातळी इशारा पातळीवर वाटचाल करू लागलेली आहे। प्रत्येक तासाला 1-1 फुटाने कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। 32 फुटापासून सांगलीच्या विस्तृत भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होतं। सध्या तरी सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये कोणत्याही विस्तृत भागामध्ये पाणी शिरलं नसलं तरी जिल्हा प्रशासन आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सतर्क मोडवर आलेली आहे। विस्तृत भागामध्ये असणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। 30 फुटाची पाणी पातळी ओलांडल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये पाणी शिरतं त्या भागातील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत। तसेच खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकाकडून देखील विस्तारित भागात ज्या ज्या भागामध्ये पाणी शिरतं त्या भागांची पाहणी करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहिलं तर काल दुपारपासून 4 वाजल्यापासून रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता। सकाळपासून पुन्हा सांगलीमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे। दुपारपासून पुन्हा सांगलीमध्ये पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। परंतु सांगली जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे। तसेच हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम आहे। त्यामुळे वारणा नदीला पूर आल्यामुळे कृष्णेचं पाणी हे बॅक वॉटर दाबलं जात असल्यानं कृष्णेच्या पाण्याला फूग निर्माण झाल्याचं दिसून येतं। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।